हॅलो डिअर स्टुडंट्स, तर बाळांनो आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जो nth टर्म काढायचा फॉर्म्युला आहे दॅट इज Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर या क्वेश्चनवर बाळांनो आपल्याला बेसिकली 6 कॅटेगरीचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. तर त्या 6 कॅटेगरीचे क्वेश्चन्स कोणकोणते आहेत तर याला आपण एक वेळ डिस्कस करूया. तर पहिला जो क्वेश्चन आपल्याला बाळांनो त्या कन्सेप्टवर पाहायला मिळतो किंवा nth टर्म वर पाहायला मिळतो तो म्हणजे काय, तर फाइंडिंग द nth टर्म ऑफ एन एपी. तर ज्यावेळेला आपल्याला nth टर्म काढायला विचारली जाऊ शकते तर ती पण दोन पद्धतीने विचारली जाऊ शकते. एक तर nth टर्म फ्रॉम द फ्रंट काढा आणि एक तर nth टर्म फ्रॉम द बॅक काढा. हा पहिला कॅटेगरीचा क्वेश्चन होतो. दुसऱ्या कॅटेगरीचा क्वेश्चन जो होतो बाळांनो तो काय होतो, तो चेक वेदर द गिव्हन टर्म इज इन एपी ऑर नॉट. तर आपल्याला एक टर्म दिलेली असते आणि ती दिलेली टर्म त्या दिलेल्या एपी मध्ये आहे की नाही आपल्याला चेक करायला लावतात. हा दुसरा कॅटेगरीचा क्वेश्चन म्हणतो. तिसऱ्या कॅटेगरीच्या क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन म्हणतो विच नंबर टर्म इज द गिव्हन टर्म ऑफ एन एपी. म्हणजे आपल्याला एक टर्म असं सांगितलं जातं की ती एपी मध्ये आहे तर ती कोणत्या नंबरला येते, म्हणजे ती कोणत्या नंबरची टर्म आहे हे आपल्याला फाइंड आउट करायला लावतात. हा बनतो तुमचा तिसऱ्या कॅटेगरीचा क्वेश्चन. चौथ्या कॅटेगरीचा क्वेश्चन मध्ये बाळांनो जो क्वेश्चन बनतो ज्या वेळेला आपल्याला एपी न देता एपीतल्या दोन टर्म दिलेल्या असतात आणि त्या दोन टर्मच्या बेसिसवर आपल्याला एक नवीन टर्म फाइंड आउट करून दाखवायची असते. तर हा बनतो तुमचा बाळांनो चौथ्या कॅटेगरीचा क्वेश्चन. त्यानंतर फिफ्थ कॅटेगरीचा जो क्वेश्चन बनतो बाळांनो तो बनतो तर दिलेल्या एपी मध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत हे फाइंड आउट करायला लावतात. आणि असा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एपी जिथे एंड होईल ती लास्ट टर्म दिलेले असणं फार गरजेचं असणार बाळांनो. तर हा बनतो तुमचा पाचवा कॅटेगरीचा क्वेश्चन ज्यामध्ये एपी मध्ये किती टर्म्स आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात. आणि सहावा जो क्वेश्चन बनतो बाळांनो तो असतो फाइंडिंग 2 डिजिट नंबर और 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय एनी नंबर. तर आपल्याला 2 डिजिट नंबर किंवा 3 डिजिट नंबर्सला एखाद्या पर्टिक्युलर डिजिटनी जर डिवाइड होत असेल तर असे किती 2 डिजिट नंबर किंवा 3 डिजिट नंबर असतील हे आपल्याला त्या एपी मध्ये फाइंड आउट करायला लावतात. तर अशा बेसिकली 6 कॅटेगरीचे क्वेश्चन्स बाळांनो या टीएनच्या फॉर्म्युलावर बनतात. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि या 6 कॅटेगरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एकच फॉर्म्युला आपण जो यूज करू शकतो तो फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. थँक्यू सो मच.